या लेक्चरमध्ये आपण कॅलोरीमेट्री समजून घेणार आहोत. कॅलोरीमेट्री स्पेलिंग नीट लक्षात ठेव. कॅलोरी CALORI कॅलोरी हे हीट्सचं युनिट आहे, MKS युनिट. आणि कॅलोरीमेट्री तर इथे ईच्या ऐवजी आपण METRY कॅलोरीमेट्री म्हणजे इन अ वे हीट मेजर करणारी, हीट एक्सचेंज मेजर करणारे जी वस्तू आहे त्याला किंवा टेक्निक आहे त्याला आपण कॅलोरीमेट्री असं म्हणतो. सो व्हॉट इज कॅलोरीमेट्री? ती एक टेक्निक आहे ज्या टेक्निकमुळे जी टेक्निक वापरून आपल्याला हीट एक्सचेंज मेजर करता येतो, म्हणजे हीट ट्रान्सफर मेजर करता येतो. आता ह्या कॅलोरीमेट्रीसाठी आपल्याला एक डिव्हाइस लागतो, त्याला कॅलोरीमीटर असं म्हणतात. तर कॅलोरीमीटर काय असतं? तर कॅलोरीमीटर हा एक वेसल आहे. इट इज अ वेसल म्हणजे भांडं आहे. ते शक्यतो कॉपरचं बनवलेलं असतं कारण त्याची हीट ट्रान्सफर चांगलं असतं कॉपरची म्हणून, किंवा अगदी कॉपर नाही तर ॲल्युमिनियमचं जरी बनवलेलं असतं. आणि त्याची भांडं आहे कॉपर किंवा ॲल्युमिनियमचं. सपोज हे भांडं आहे, हे मी जे दाखवतो आहे, दिस इज द वेसल. ओके, दिस इज अ कॅलोरीमीटर वेसल. ओके, अँड दिस इज मेड अप ऑफ कॉपर, लेट अस से. तर यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. लेट अस से दिस इज अ कॉपर. ओके, किंवा ॲल्युमिनियमचं पण असेल. तर त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ते इन्सुलेशन दिलेलं आहे. इन्सुलेशन का बरं? तर इन्सुलेशन म्हणजे ज्याच्यामुळे जे इन्सुलेशन केल्यामुळे आपल्याला हीट लॉस होत नाही, म्हणजे इकडनं तिकडे हीट जाणार नाही, अलाउड नाही आहे, किंवा बाहेरून आतमध्ये हीट येणार नाही. तर हे होऊ नये म्हणून इन्सुलेशन दिलेलं आहे. तर हा हीट ट्रान्सफर होऊ नये म्हणून इन्सुलेशन आपण दिलेलं आहे. हा हीट ट्रान्सफर बिलकुलच होत नाही इन्सुलेशनमुळे. आणि वरती पण सुद्धा झाकणसुद्धा इन्सुलेशन आहे. इथे बघितलं तर झाकण, लीड म्हणजे झाकण. सो दिस इज ऑल्सो इन्सुलेशन. आणि याला म्हणतो आपण कॅलोरीमीटर. आता कॅलोरीमीटर कशासाठी वापरतो आपण? तर कॅलोरीमीटर इज द वेसल विच हेल्प्स यू कॅल्क्युलेट द स्पेसिफिक हीट ऑफ द सॅम्पल. ओके, तर कॅलोरीमीटरमध्ये काय करायचं, तर एक सॅम्पल ठेवायचं. सपोज एक हॉट सॅम्पल आहे, ते एक सॅम्पल ठेवलं आपण, एक छोटी वस्तू ठेवली जी गरम आहे, अगदी हॉट आहे, आणि त्याची आपल्याला स्पेसिफिक हीट काढायची आहे. ज्याची स्पेसिफिक हीट काढायची आहे. तर तुझी सॅम्पल ठेवला तर काय होणार, या जे गरम असलेली सॅम्पलमुळे ही हीट जी आहे, हिचं जी उष्णता आहे ही पाण्यामध्ये जाईल, ही ह्या भांड्यामध्ये जाईल, आणि ह्या सर्व कॅलोरीमीटरमध्ये पूर्णपणे ती जाईल. याचा अर्थ काय की त्याचा एनर्जी बॅलन्स आपल्याला लिहायचा असेल की स्पेसिफिक हीट काढण्यासाठी, तर एनर्जी जी सॅम्पलची आहे, एनर्जी लॉस्ट बाय सॅम्पल, ती कुठे जाणार? तर ती बाहेर कुठे जाऊ शकत नाही कारण बाहेर इन्सुलेशन आहे. तर ते दॅट इज इक्वल टू द एनर्जी विच इज गेन्ड बाय, म्हणजे गेन्ड म्हणजे त्याला प्राप्त झाली कोणाला? बाय वॉटर. एनर्जी गेन्ड बाय वॉटर प्लस एनर्जी गेन्ड बाय, गेन्ड म्हणजे मिळाली, कोणाला मिळाली? अजून पाण्याला मिळाली आणि ते भांड्याला मिळाली. गेन्ड बाय द कॅलोरीमीटर वेसल, कॅलोरीमीटर वेसल. ओके, तर अशा पद्धतीने हे झालं तुमचं एनर्जी बॅलन्स. एनर्जी लॉस्ट बाय सॅम्पल इज इक्वल टू एनर्जी गेन बाय वॉटर, म्हणजे पाणी गरम होईल आणि कॅलोरीमीटर वेसलसुद्धा गरम होईल, हे मतलब. ओके, अशा पद्धतीने हे एनर्जी बॅलन्स लिहिल्यामुळे आपल्याला त्याची स्पेसिफिक हीट काढता येईल. हे बघा, हा एनर्जी बॅलन्स येतो. एनर्जी बॅलन्स हा आहे. काय यातली पहिली टर्म काय आहे? एनर्जी लॉस्ट बाय सॅम्पल. ही जी पहिली टर्म आहे MS T1 - T, हे काय झालं? हीट लॉस्ट बाय सॅम्पल इज इक्वल टू काय? हीट गेन्ड बाय कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटर आणि स्टरर म्हणजे जे आपण
हलवण्यासाठी वापरतो ते त्याला स्टरर असं म्हणतो. तर हीट गेन बाय स्टरर आणि अधिक हीट गेन बाय वॉटर, हीट गेन्ड बाय वॉटर हा अगदी महत्त्वाचा फॉर्म्युला आहे आणि ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला गणित सॉल्व करता येतं. हीट लॉस्ड बाय सॅम्पल हा तो हीट लॉस बाय सॅम्पल इज इक्वल टू हीट गेन्ड बाय कॅलरीमीटर अँड स्टरर आणि हीट गेन बाय वॉटर. ओके. आणि हीट लॉस बाय सॅम्पल कसं करतो तर त्याचं सुरुवातीचं टेम्परेचर आणि त्याचं फायनल टेम्परेचर. ओके. हे सुरुवातीचं टेम्परेचर आहे आणि हे फायनल टेम्परेचर आहे. कारण सुरुवातीचं टेम्परेचर जास्त असेल सॅम्पलचं आणि फायनली ते थंड झाल्यावरती त्याचं टेम्परेचर कमी असेल. तर सुरुवातीचं टेम्परेचर सॅम्पलचं आणि फायनल टेम्परेचर सॅम्पलचं आणि कंबाईंड सिस्टमचं याचा जो डिफरन्स आहे T1 - T इज अ हीट लॉस बाय सॅम्पल. आणि हीट गेन बाय कॅलरीमीटर काय तर कॅलरीमीटरचं जे स्टररचं जे फायनल टेम्परेचर आहे तो T झालेला आहे आणि त्यांचं जे इनिशियल टेम्परेचर होतं कॅलरीमीटर आणि स्टररचं ते T2 आहे. म्हणजे हे T2 वाढून T झालेलं आहे. तसेच पाण्याचं सुद्धा टेम्परेचर इनिशियल टेम्परेचर T2 होतं आणि ते वाढून T झालेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या सॅम्पलचा मास म्हणजे किती वजनचं सॅम्पल आहे ते माहिती असल्यास, कॅलरीमीटरचा मास माहिती असल्यास आणि पाण्याचा मास माहिती असल्यास आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द सॅम्पल काढता येतं. ओके. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द सॅम्पल काढता येतं. ओके. बाय विच फॉर्म्युला? दिस फॉर्म्युला. कारण हा मास माहिती आहे आपल्याला, हा मास माहिती आहे, पाण्याचं स्पेसिफिक हीट माहिती आहे, कॅलरीमीटरचं स्पेसिफिक हीट माहिती आहे, हे टेम्परेचर सर्व आपल्याला माहिती आहे, सर्व टेम्परेचर्स माहिती आहे. त्यामुळे आपल्याला याच्यावरनं S1 काढता येतो आणि स्पेसिफिक हीट काढता येते. हे कॅलरीमीटरचं एक ॲप्लिकेशन आहे, वैशिष्ट्य आहे.